पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, हास्याच्या करामतींनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत मंगला या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम चतुरस्त्र अभिनेते शशांक शेंडे सर, या चित्रपटाच्या दिग्दर्शिका अपर्णा होशिंग, चित्रपटाचे निर्माते मिलिंद फोडकर सर, निर्माते मोहन पुजारी सर आणि निहार शेंबेकर सर, आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारी आपल्या हास्य जत्रेतली गुणी अभिनेत्री शिवाली परब. आणि तसंच या चित्रपटाचं संवाद लेखन केलेलं आहे आपल्या हास्य जत्रेतल्या अत्यंत टॅलेंटेड अभिनेता आणि लेखक प्रथमेश शिवलकर यांनी. मंडळी, आपले इरसाल गावकरी आज अरुण कदमांना दाखवतायत लघु उद्योगाचं स्वप्न. चला आपणही सज्ज होऊया एक रंजक स्वप्न अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्य. वा 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 मोऱ्या वा वा. म्हणजे मित्र आहे म्हणून सांगतो हा? सांग. रात्री झोपताना आहे ना गल्याभोवती मफलर गुंडाळून झोप. का रे? गला उघडा दिसला ना तर कोणतरी दाबल असं वाटतंय मला. रिस्क नको. साडी पडली तुझ्या तोंडावरती. दिवसभरात वासाडे तुला कोण भेटला नाही, मग माझीच खेशी. नाही नाही नाही, तू कसा माझा मित्र आहेस रे. तुझी नाही टेर घेत ना, तो कुणाची घेत ना. खरंय, आणि कसं आहे, गावातली पारंपरिक मजा अजून आलेली नाही ना. अरे नाही कशी ती काय आली ती काय ती काय? हो. कदमजी, ओ कदमजी, कदमजी, एकदम आज खुशीत दिसता वाय. वाचाऱ्यांनो, तुम्ही ना मला घाबरवू नका रे. असा एकदम आदर दिला ना कदमजी का मला भीती वाटते. का? काय सुरुवातीला तुम्ही देता मला आदर न मग वडता माझी चादर. हॅलो, काय ह्या वाक्यामुळे चीनचा व्हायरस इकडे येतोय? हो बा. बाय नाही, नाही, नाही. सांगतो कानफाट भरून वाचड्या, जरा काय सुचलं तर बोललं तर लगेच व्हायरस आणशील. वाचड्या, तुझ्या आत जो कॉमेडीचा व्हायरस साचलाय ना तो भार काढ, येऊन दे अंगावर आमच्या. त्याची व कशाला भडकतावाय तुम्ही. बसा. तू आपला माणूस म्हणून आपुलकीनं मस्करी करतोय ना तुमची. डायरेक्ट व्हायरसने किती त्रास झाला नाही माहिती. नाही, तर माणसं घुसमटलीत त्याच्यात, ते माहिती आहे सगळं. पण आता वेगळं तुम्ही एवढं हे खुश का? हा, खुश का? म्हणजे गावातली रंगपेटी म्हणून कुठं फिरताय आणि खुश? नाही काय हा, झालं, काय? माझा जो जुना टीव्ही होता ना हा. विकला. 7,000 रुपयाला विकला. किती? 7,000ला. 7,000? काय घे बालो हा मोर्या. अरे शेड झाला. मग मोठा शेड झाला. 7,000 म्हणजे संपत्ती केवढी. मग बन्या हो. जरा शेटला नाकावडीची आहे आणि वायच आम्हाला पण दे. पण मी काय म्हणतो अरण्या, आता कसं 7,000 म्हणजे करोडोला जवळजवळ 4-5 रुपयेच कमी कमी आहे. मग आता तू काही दिवसात मोठा माणूस होणार तर आम्हाला काय फक्त चायवरच भागवशील? बसायला तुमची लायकीच तेवढी आहे. त्यांना चायच दे, मला पण चाय दे बने. म्हणजे कसं चाय प्यायला म्हणजे वसाऱ्याने हे काय काय? म्हणजे चाय बिस्कुट बरोबर तू अंडा पाव भुर्जी पाय पण विकणार आहेस? हो, सुरू केलेलं आहे. फक्त इथं बोर्डावर लिहायचं राहिलाय, तर पुढच्या वेळेला लिहीन मी. बन्या अ? अरण्याशी पण खोटं बोलशील. नाही तर काय? काय झालं? आहे तर खरं आहे तर सांगून टाक सांगून त्याला. टाक. नाही, त्याला कशाला घेतो? त्याला अजून माहित पण नाही आपण काय सांगणार. काय झालं आहे. मी काय म्हणतो, हा. आपण ढीक सांगू. पण त्याला कळणार थोडी आहे. नाही, समजा जरी कळलं तरी त्याला पटणार आहे का? पटायचं पण जाऊ दे, पटल्यानंतर त्याला जमणार तरी आहे. हा बरोबर आहे. नाही हा बरोबर आहे. आणि समजा त्याला जमला तरी हा काय करणार आहे का? जरी काय करायचं करणार? अरे हो वासाड्यानो, आपसातच खेळाल, मला पण कळू दे ना काय आहे ते. मला कळलं नाही जमल तो हा माझा प्रश्न, पण आधी सांगाल ते खरं
का नुसतंच खेळताव दोघं मी पण आहे तुमच्यात ना बरोबर आहे. आता तू जे बघित होतास ना ती अंडी नाही आहेत. ही अंडी नाही आहे मग कोंबडीने दिलेले पांढरे बॉल आहेत टेनिसचे काय करायचं आता याचं? याची भाजी करून समोशात भरू काय मी अरे आम्हाला म्हणायचं काय ही अंडी कोंबडीची अंडी नाही आहेत मग? ही ऑस्ट्रिचची अंडी आहेत. ऑस्ट्रिचची अंडी वाचवली ऑस्ट्रिच फिट्रिच असं काय नाही उगाच काय पण बोलाल म्हणा अरे जे शब्द आपल्या जिभेला झेपत नाही ते अस्तित्वातच नाही असं का वाटतं तुला म्हणजे असं नसतं अरे ऑस्ट्रिच म्हणजे शामरुगाची अंडी आहेत ती. अमृगाची हे आहेत ती. बाय माझी शामुर्गाची अंडी आहेत ही होय तर ए बाई ही साधी सरळ दिसतात आहे कोंबडीची अंडी मोठं शान मुर्गीची अंडी सांगता थांबा, थांबा. अरे बाबा हा बघ कोंबडीची अंडी आहेत. ही दिसतात आहे बघ. वाचाड्यानो. कोंबडीचं अंड हा बघ कोंबडीचं अंड कसा वरनं निमुलता आणि खालनं गोल असता. खालनं मोठं असतं. आता हा वरनं मोठा आणि खालनं निमुलत आहे म्हणजे कोणाचा अंड झाला शामुर्गाचं बघ म्हणजे कोंबडीचा कसा असतं वरनं निमुलता आणि खालनं मोठा. हा अंड बघ वरनं निमुलत आहे आणि खालनं मोठा आहे म्हणजे कोणाचा काय अंड आहे? म्हणजे बारीकचा जो फरक आहे तो म्हणा आता शामुर्गात आणि कोंबडीमध्ये हा, मग? नाही, नाही, आणि निसर्गाने मेंटेनच केला नाही तसं पण काय एवढा पण छोटा फरक नाही आहे काय आहे बघ कोंबडी एवढीशी असते हा 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 शामरुख लय उंच असतो म्हणजे तू उभा राहिलास ना तर तुझ्या एवढा त्याचा पाय होतो हो. हा एवढा पाय त्याचं ढुंगण तुझ्या डोक्यावर येईल हा, आणि त्याची मान आहे ना तुझ्या घराच्या माल्यावर जाईल एवढं उंच एवढं उंच असतं एवढा उच्च हो, ती शामुराची अंडी आहे ती. शामरुगाची आहे. शामुर्गाची आहे. आपण मला सांगा आपल्या गावात ही शामुर्गाची अंडी काय करतात आहेत काय त्या आपल्या गावात लय प्रश्न पडताय त्याला हो आज नाही पण आहे किल्ला किल्ला ऑस्ट्रेलियातली माणसं आली होती किल्ला बघायला काल त्यांनी अंडी दिलेली हा तू काल होतास कुठे मला सांग मी इथे आपली टीव्ही विकला हा. ना मग पैशाचा व्यवहार तिकडे मी करत होतो. करीत होतास तेव्हाच ऑस्ट्रेलियाची माणसं याच्या स्टॉलवर आली आलेली. होती. इथं आली होती ऑस्ट्रेलियाची आणि नकावडी त्यांनी चाय घेतली त्यांना चाय आवडली त्याच्या प्रेमातच पडले हो. लगेच इंग्लिश मध्ये काहीतरी बोलले ह्याला कळलं काय बोलले तिथे काय ते गॉड थिंक नॉट एनिथिंग एल्स फॉर बट ॲज ऑलवेज फॉर बिझनेस अँड नथिंग एल्स शट ऑफ द ॲज एग अँड शामरुख. कळलं मजर म्हणजे याला म्हणाले आमचा पार्टनर होशील पार्टनर होशील काय काय झालं ते म्हणाले तुला अंडी देतो तू आमचा पार्टनर होशील काय काय बोलतो काय हो, म्हणजे भारतात फक्त बनीच्या स्टॉलवर अंडी ही आहे. अंडी आहेत. ही अंडी? मग युनिक अंडी आहेत फक्त याच्याकडे मिळतात हो. त्या भाव काय असेल रे साधारण अंड्याचा काय 5 रुपयाला मिळत असेल वलटव काय ना वलटव ते काय अरे कोंबडीची 5 रुपयाला भेटतात शामरुगाचा 5 रुपयाला अंड भेटेल का कितीला भेटत असेल 200 रुपयाचं एक अंड आहे एवढं महाग मग 200 रुपये लय महाग आहे काय ते? एवढं महाग नाही हो कादमानू तुम्ही जर डायरेक्ट अख्खा ट्रे घेतला ना 5,000 रुपयात आहे माझं एक अंडा तुम्हाला 166 रुपयाला पडेल पण तरी लय महाग आहे हो. अरे महाग म्हणजे अरे शामरुगाचा अंड त्याचे फायदे किती आहे तुला माहिती आहे काय फायदा आहे बसाडे ह्या अंड्याची पण भुर्जी करतात ना त्या अंड्याची पण भुर्जीच करतात ना गरीब विचार नाही ते गरीब विचार अरे, ऑस्ट्रेलिया 6 वेळा वर्ल्ड कप कशामुळे जिंकला माहिती आहे ती चांगली बॅटिंग आणि चांगली फिल्डिंग बॅटिंग मुलं ना अंड्या मुलं सगळे अंडे खाऊन उतरायचे मग बरं चिनी लोक ऑलिम्पिक मध्ये एवढी मेडल का काय मिळवतात मिळवतात लय मेहनत करतात ना नाही ना थोडी अंडी खातात अंडी म्हणून. खातात. अंडी खाऊ. मग चिनी लोक इकडच्या फॉरेनच्या बायका ऑस्ट्रेलियाच्या बायका त्यांची त्वचा तुकतुकीत का असते आपण हात लावला की घसरतो का हात अंड्या मुलं अंड्या मुलं? तुला सांगतो ह्या ट्रे मध्ये जवळजवळ 30 लाखाचा धंदा आहे. बरं मला आहे आणि फार फुरीन वाचार आता 5,000 बोललं डायरेक्ट 30 लाख बोलता हो 5,000 बोलत ना आता तुला अक्कल आहे काय मला सांग काय? अक्कल असतीच बोलला असास काय रे बो 30 लाखाचा धंदा माझा हा जर एक अंड तुला दिसतंय का नाही या अंड्यातनं एक शामरुग आला तर 1 लाखाला विकलं जाणार आहे हा. म्हणजे अंडी किती आहे 30 म्हणजे 30 लाखाचा धंदा झाला नाही हा मग तुला काय वाटलं 30 लाखाचा हा धंदा आहे 30 लाखाचा बोलतो काय मग ऑस्ट्रेलियात शेती केली जाते त्याची हो म्हणजे खरं म्हणजे तुला सांगू काय म्हणजे हा धंदा आम्हालाच करायचा होता. बरोबर काय थोडं आमच्याकडे ना पैसे कमी पडतात बरोबर नाही तर मीच करणार होतो आम्ही दोघं मिळून धंदा करणार होतो सकाळपासून तेच बोलणं चालू आहे हे पैसे तुमचे कमी तर पडतात कमी पडतायत 5,000 रुपयाला द्यायचे ना असं कितीचे पैसे कमी पडतात हा? 4,950 किती 4,950 वासळ नुसतं 50 रुपये घेऊन आलाय तुम्ही इकडे मग काय 50 असं बोलता आता 50 रुपये एवढं किंमत आहे अरे असं बोला वासळ 4,950 नाही आहेत
तसंच बोलली ना. बोललेलं आता आम्ही. दुसरं काय बोलली तेच ना. बोलला. त्यांना घेऊन आले जाऊ दे ते तू मनात वाटलं. काय मनावर नको घेऊ हा, काय त्यांनाच द्यायचे असं मला होय होय वाटलं. तू पण उन्हात आलास आम्ही पण उन्हात बसलोय समजून घेऊ सगळं काय नाही टेन्शन घे पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप